सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. पाचगणीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष कांबळे यांच्या अपहरणाचा प्रयत्न. साध्या वेशीतील व्यक्तींचे कृत्य, तिघांविरोधात गुन्हा. पाचगणीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष कांबळे यांच्या अपहरणाचा प्रयत्न गुरुवारी संध्याकाळी करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. नागास्वामींकडून वश करून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. हॉटेल फन बॉम्बे रेस्टॉरंट येथे ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरचे 2 तुकडे. अपघातात ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील हॉटेल फन येथे बुधवारी रात्री ट्रकची ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये ट्रॅक्टरचे 2 तुकडे झाले आणि ट्रक दुभाजक तोडून दुसऱ्या लेनमध्ये जाऊन पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक मनोज सुरेश मोरे वय 38 राहणारा मृतवाडी तालुका वाई जिल्हा सातारा याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकच कार अनेकांना विकून लाखोंचा गंडा. संशयित सातारा कोल्हापूरचे. तिघांवर गुन्हा दाखल. चोरट्यांचे अजब फंडे थक्क करणारे आहेत. असाच एक प्रकार उघडकीस आला असून चोरट्यांनी एकच कार अनेकांना विकून लाखोंचा गंडा घातला. चोरटे विकलेली थार जीपीएस प्रणालीद्वारे पुन्हा शोधायची आणि ती चोरून पुन्हा विकत होते. सुमारे 7 महिने चोरीचा हा सिलसिला सुरू होता. बनावट कागदपत्र चावी तारे करून चोरट्यांनी अनेकांना हा गंडा घातला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज रामचंद्र जाधव वय 42 राहणार प्रतापसिंहनगर सातारा. मोहित मोतीलाल मिनेकर वय 25. रुक्साना मोहित मिनेकर वय 22 राहणार दोघे पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी प्रदीप जाधव राहणार करंजे सातारा यांनी मूळ तक्रार दिली आहे. काशीळ तालुका सातारा येथील अपघातानंतर महामार्गावर उपाययोजना. सुधारणा होण्यासाठी एखाद्याचा जीव जायला पाहिजे का, नागरिकांचा सवाल. सातारा तालुक्यातील काशीळ गावच्या हद्दीत महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात झारखंड येथील सोनोज जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावरील स्थापनेकरण त्रुटींवर तीव्र आक्षेप घेत महामार्ग रोखून आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर महामार्ग प्रशासनाने तातडीने संबंधित ठिकाणी गतिरोध बसवले. हे गतिरोध बसवल्यानंतर सुधारणा होण्यासाठी एखाद्याचा जीव जायला पाहिजे का, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे. कोंढव्यातील युवक दुचाकी अपघातात ठार. कोंढवा तालुका साताऱ्यातील युवक अनिकेत युवराज निंबाळकर वय 26 हा दुचाकी व चारचाकीच्या झालेल्या अपघातात ठार झाला. साताऱ्यातील कुपल कॉर्नी नजीक मंगळवारी रात्री 12च्या सुमारास हा अपघात झाला. सातारा पालिकेजवळ 3 वाहनांचा अपघात. सातारा पालिकेच्या पाठीमागील गेट समोर गुरुवारी रात्री 7 वाजता कारची 2 कारला धडक बसली. यातील 2 अपघातग्रस्त वाहने निवडणुकीतील इलेक्शन टिटवले असून अपघातानंतर वाहतूक संत झाली होती. घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या बोरगाव पोलिसांनी आवळल्या. चोरीचे दागिने व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या 3 जणांच्या बोरगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संशयिताकडून 6 लाखांचे पिस्टल व काडतुसे आणि 8,46,000 रुपयांचे दागिने असा सुमारे 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नवनाथ प्रकाश गोळे राहणार कवठेकरवाडी तालुका पाटण, ऋषिकेश सूर्यकांत चूळ वय 24 राहणार शिक्रापूर रोड चाकण जिल्हा पुणे व सुदर्शन अशोक मोहिते वय 27 राहणार अष्टे तालुका सातारा यांना अटक करण्यात आली आहे. पाटण उमरज मसूर रस्त्याची दुरावस्था. रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. उमरज पाटण उमरज मसूर राज्य मार्गाचे अक्षरशः चाळण झाले आहे. रस्त्यातील खड्डे वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहेत. काही दिवसांपासून उमरज पाटण उमरज मसूर मार्गावर रस्त्यांच्या कामास प्रारंभ झाला असला तरी वर्षभरापासून राज्य मार्गावर पडलेले खड्डे अद्याप जैसे ते स्थितीत आहे. तसेच रस्त्याच्या कामामुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले असून धुळीच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. तरडगाव तालुका फलटण जवळील मॅग्नेशिया केमिकलच्या गोडाऊनला आग. फलटण तालुक्यातील तरडगाव जवळील मॅग्नेशिया केमिकल्स कंपनीच्या गोडाऊनला गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. क्षणार्ध ताग वाढल्याने संपूर्ण परिसर दाट धुराच्या लोटांनी भरून गेला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गोडाऊन मधील कंपनी साहित्य, कच्चा माल तसेच काही वाहिनी या आगीमध्ये भस्मसात झाली आहेत. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून स्थानिक प्रशासन कंपनी व्यवस्थाने तपास सुरू केला आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.